एव्हरीवन, इको विस्टम बाय डॉक्टर अदितीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे संधीची किंमत हा कन्सेप्ट बघणार आहोत. अर्थशास्त्र शिकत असताना असे बरेच कॉन्सेप्ट्स किंवा संकल्पना आहेत ज्या नुसत्या पुस्तकांमध्ये अभ्यास न करता रिअल लाईफ किंवा रिअल वर्ल्डमध्ये आपल्याला आकार घेताना सुद्धा दिसत असतात. तर हा अपॉर्च्युनिटी कॉस्ट किंवा संधीची किंमत ही एक तशीच संकल्पना आहे. आता नक्की संधीची किंमत म्हणजे काय, तर समजा तुमच्याकडे एखादा निर्णय घेताना 2 पर्याय असतील, तर एक विशिष्ट पर्याय निवडत असताना दुसरा जो पर्याय आहे जो तुम्हाला सोडून द्यावा लागतो किंवा तो जो दुसरा सर्वोत्तम पर्याय तुम्हाला कायमचं सोडून द्यावा लागतो आणि त्याची जी काही किंमत असते ती म्हणजे संधीची किंमत. आता उदाहरणार्थ सांगायचं असेल तर समजा तुमच्याकडे 1000 रुपये आहेत आणि 2 तासाचा वेळ आहे आणि तुमच्याकडे 2 पर्याय उपलब्ध आहेत की एकतर तुम्ही एक पुस्तक विकत घेऊन ते वाचू शकता किंवा तुम्ही त्या पैशात आणि त्या वेळेत एखादा कॉन्सर्ट अटेंड करू शकता. सो जर तुम्ही पुस्तक विकत घेऊन ते वाचायचं ठरवलं तर तुम्हाला कॉन्सर्ट अटेंड करणं हे सोडून द्यावं लागेल किंवा त्याचा त्याग करावा लागेल. तर याचा अर्थ तुम्हाला एखादी संधी म्हणजे इकडे पुस्तक खरेदी करून वाचण्याची संधी घ्यायची असेल तर दुसरी सर्वोत्तम जी संधी आहे कॉन्सर्टला जाण्याची त्याच्यावरती तुम्हाला पाणी सोडावं लागेल किंवा त्याचा त्याग करावा लागेल. म्हणजेच ती होते तुमच्या संधीची किंमत. सो मला खात्री आहे की तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळला असेल. खरं तर आपण डेली लाईफमध्ये असे बरेच चॉईसेस करत असतो आणि ही अशी गोष्ट आहे की ती आपल्याला फार काही नवीन नाहीये, पण फक्त आज अर्थशास्त्र शिकत असताना आपण त्या आपल्या रोजच्या वागण्याला किंवा रोजच्या डेली लाईफमधल्या आपल्या या सवयीला एक नाव दिलेलं आहे आणि ते म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट किंवा संधीची किंमत. सो अशा पद्धतीने अर्थशास्त्रामधला हा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला आवडला असेल आणि कळला असेल अशी मी आशा करते. अजून नवनवीन व्हिडिओजसाठी नक्की चॅनल बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. थँक्यू.